नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण स्टँडर्ड 8चे 7th चॅप्टर दॅट इज व्हेरिएशन यामध्ये व्हेरिएशनचे प्रकार बघितले. त्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन एक असतो आणि इनव्हर्स व्हेरिएशन असतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशनला एकदम विस्तारपूर्वक समजलो होतो. ठीक आहे, त्यावर बेस असलेला प्रॅक्टिस सेट नंबर 7.1 बघितला होता. ठीक आहे, तर फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक असणार आहे इनव्हर्स व्हेरिएशन. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये तुम्ही काय बघितलं होतं, जर एक क्वांटिटी जर वाढत असेल तर त्याच्यानुसार दुसरी क्वांटिटी वाढत असेल, तो आपला डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल होतं. ठीक आहे, बघा फ्रेंड, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होतं, सपोज एक पेन घेतला तो 10 रुपयाला असेल, 2 पेन घेतला तर 20 रुपयाला, 3 पेन घेतले तर 30 रुपयाला, 4 पेन घेतले तर 40 रुपयाला. ठीक आहे, सपोज ही एक्स क्वांटिटी ही वाय क्वांटिटी. ठीक आहे, बघा, एक पेन घेतला 10 असा, 2 पेन 20, 3 पेन 30, 4 पेन 40. ओके, हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स, हे डायरेक्ट व्हेरिएशनचे होतं. हे आपण मागच्या लेक्चरला शिकलो होतो. डायरेक्ट व्हेरिएशनचे काय होतं फ्रेंड्स, बघा, जशी जशी आपण एक्स क्वांटिटी वाढवतोय त्यानुसार वायची क्वांटिटी वाढते. ठीक आहे, जसा जसा एक्स क्वांटिटी आपण वाढवतोय त्यानुसार वायची क्वांटिटी वाढते. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते आपलं डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल होतं. आणि डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये तुम्ही बघितलं होतं फ्रेंड्स, एक्स अपॉन वाय याचा जो रेशिओ आहे फ्रेंड्स, तो कॉन्स्टंट असतो. बघा, या ठिकाणी 1 आणि 10, 1/10. ओके, 2 आणि 20 याचा रेशिओ काय, 1/10. ठीक आहे, आता डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्स आणि वायचे जे रेशिओ आहे ते कॉन्स्टंट येत होते. आता बघा फ्रेंड्स, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आपण हे सगळं बघितलं. आता इनव्हर्स व्हेरिएशन काय असतं फ्रेंड्स, बघा, इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनच्या उलट. आता डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय असतं फ्रेंड्स, जशी जशी एक क्वांटिटी वाढेल त्यानुसार दुसरी क्वांटिटी वाढेल. पण इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये त्याचं एक्झॅक्टली उलट असतं. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय असतं की जसं जसं तुम्ही एक्स ही क्वांटिटी वाढवणार त्यानुसार वाय ही क्वांटिटी कमी होणार. दॅट इज अवर इनव्हर्स व्हेरिएशन. आता इनव्हर्स व्हेरिएशनला आपण एक्झाम्पलच्या माध्यमाने समजण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सपोज तुम्हाला ए टू बी हे डिस्टन्स कव्हर करायचंय. ठीक आहे, ए टू बी याचे जे डिस्टन्स आहे, सपोज ते 100 किलोमीटर असेल. ठीक आहे, याचे डिस्टन्स आहे ते 100 किलोमीटर असेल. सपोज तुम्ही बाईकने ट्रॅव्हल करत असाल. ठीक आहे, तुम्हाला ए टू बी चे डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे. सपोज तुम्ही बाईकने ट्रॅव्हल करत असणार. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, बाईक जर तुम्ही 20 किलोमीटर पर हॉवरने चालवली, बाईक जर तुम्ही 20 किलोमीटर पर हॉवर या स्पीडने चालवली तर तुम्हाला हे 100 किलोमीटर रीच करायला किती वेळ लागणार, तर तुम्हाला 5 हॉवर्स लागणार. ठीक आहे, जर तुम्हाला 100 किलोमीटर जायचंय आणि जर तुम्ही बाईकची स्पीड जर 20 किलोमीटर पर हॉवरने चालवली तर तुम्हाला ते 100 किलोमीटर रीच करायला 5 घंटे लागतात. ठीक आहे, सपोज तुम्ही तुमच्या बाईकचा स्पीड जर 25 किलोमीटर पर हॉवर केला तर तुम्हाला 100 किलोमीटर रीच करायला किती वेळ लागेल, तर तुम्हाला लागणार 4 आवर. ठीक आहे, तसंच 40 किलोमीटर पर हॉवरने जर तुम्ही जात असणार तर तुम्हाला 100 किलोमीटर रीच करायला किती वेळ लागणार, तुम्हाला लागणार 2.5 हॉवर्स. ठीक आहे, जर 50 किलोमीटर पर हॉवरने जात असाल तर बाईकची स्पीड जर 50 किलोमीटर पर हॉवरने जात असाल तर तुम्हाला वेळ लागणार 2 हॉवर्स. ठीक आहे, बघा फ्रेंड, या ठिकाणी आपण जी स्पीडने चालवली त्याला आपण एक्स क्वांटिटी म्हणू आणि जो ड्युरेशन आहे, जेवढा वेळ लागला त्याला आपण वाय क्वांटिटी म्हणू. बघा फ्रेंड, जसं जसं मी एक्सची क्वांटिटी वाढवतोय, बघा 20, 25, 40, 50, तसं तसं वायची क्वांटिटी कमी होते. ठीक आहे, बघा, एक्स 20, वाय 5, 25 4. ठीक आहे, 40 2.5, 50 2. जसं जसं मी एक्सची क्वांटिटी वाढवत जातोय तसं तसं वायची क्वांटिटी ही कमी होत जाते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द वाय. ठीक आहे, म्हणून हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स, हे एक्झाम्पल इनव्हर्सली व्हेरिएशनचे असेल. इनव्हर्सली व्हेरिएशन मध्ये काय असतं, जसं जसं आपण एक्सची क्वांटिटी वाढवणार त्यानुसार वायची क्वांटिटी कमी होणार. हे इनव्हर्सली व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे फ्रेंड्स, इनव्हर्सली व्हेरिएशनचे अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असेल. ठीक आहे,
कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी सपोज 10 मजदूर काम करत असतील, त्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी सपोज 10 मजदूर जर काम करत असतील तर ते कन्स्ट्रक्शन पूर्ण कंप्लीट होण्यासाठी 10 महिने लागतात. ठीक आहे. एखाद्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी जर 10 मजदूर काम करत असतील तर ते कन्स्ट्रक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला 10 महिने लागत आहे. जर त्या ठिकाणी तेवढंच कन्स्ट्रक्शन ठिकाणी 20 मजदूर जर काम करणार, 20 मजूर जर काम करणार तर किती वेळ लागेल फ्रेंड्स? ऑब्विसली 5 मंथ लागणार. ठीक आहे. 10 मजदूर काम करत असतील तर त्याला 10 महिने लागणार. 20 मजदूर जर काम केले तर 5 महिने. 40 मजदूर जर काम करत असतील तर त्याला किती महिने लागणार? ते पूर्ण व्हायला 2.5 महिने लागणार. ठीक आहे. ही एक्स क्वांटिटी, वाय क्वांटिटी. बघा फ्रेंड्स, जसं जसं मी मजदूरांची संख्या वाढवते तसं तसं त्यांचा म्हणजे जो लागणारा वेळ आहे कन्स्ट्रक्शनला तसं तसं कमी होत जातो. ठीक आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स, ते आपलं इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल असेल. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये ना एक्स अपॉन वाय या दोघांचा जो रेशो आहे या दोन क्वांटिटीचा तो कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. ठीक आहे. तसं इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय असतं फ्रेंड्स? बघा, तुम्ही डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये तुम्ही काय बघितलं फ्रेंड्स? सपोज एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. ठीक आहे. हा डायरेक्ट व्हेरिएशन. ओके. याचे इक्वेशन काय येतं फ्रेंड्स? एक्स इज इक्वल टू के वाय. ठीक आहे. सो x upon y is equal to k. k is constant of variable. ठीक आहे. बघा, x upon y 1 upon 10, 2 upon 20, 1 upon 10. बघा, प्रत्येक ठिकाणी x y ची क्वांटिटी जी आहे त्याला आपण डिवाइड केलं तर 1 upon 10 येते. तसं इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय असतं? बघा, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये तुम्ही x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y आपण मॅथमॅटिकली असं डिनोट करता. आता इनव्हर्स व्हेरिएशन तुम्ही कसं डिनोट करता? बघा फ्रेंड्स, x is inversely proportional to the y. बघा, x is directly relation to the y आपण असं लिहितात. त्याचप्रमाणे x is जर आपल्याला x is inversely proportional to the y लिहायचं असेल तर आपण काय लिहिता? x अल्फा 1 upon y. 1 upon y जर आला तर तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. फक्त y आला तर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. लक्षात ठेवा, 1 upon y तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल, फक्त y असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. ठीक आहे. आता बघा फ्रेंड्स, आता हा आपला x इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y याला आपण असं रीड करतो. आता याचे इक्वेशन कसं तयार होणार? मग काय ना, अल्फा गायब होऊन जातो. आपल्याला माहिती आहे अल्फा गायब होणार, के येणार आणि हा 1 upon y जसंच तसं. ठीक आहे. आता काय, y हा डिनॉमिनेटरला आहे. ओके, म्हणजे डिवाइडला आहे. इकडे जाताना मल्टिप्लाय आहे. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी जे दोघं क्वांटिटी आहे ना त्याचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येतो. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होतं? दोघं क्वांटिटीचे डिव्हिजन ही कॉन्स्टंट येत होती, पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये दोघं क्वांटिटीचा जो प्रॉडक्ट आहे, जो गुणाकार आहे तो कॉन्स्टंट येतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला इनव्हर्स व्हेरिएशनची कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर झाली असेल. तर फ्रेंड्स, आता आपण काय करणार? पेज नंबर 37 वर आहे ना जे त्यांनी एक्झाम्पल दिलंय इनव्हर्स व्हेरिएशनचे ते आपण सॉल्व्ह करणार, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॅक्टिस सेट मध्ये अशा एक्झाम्पलची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, काय दिलं त्यांनी? इफ ए व्हेरीज इनव्हर्सली ऍज बी देन कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ए व्हेरीज इनव्हर्सली म्हणजे ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द बी. ठीक आहे. ए व्हेरीज इनव्हर्सली आपण असं लिहिता. ओके. ए व्हेरीज इनव्हर्सली ऍज बी देन कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर आपल्याला त्याच्यानुसार हा टेबल कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, A varies inversely proportional to the B. A varies inversely proportional to the B. Inversely proportional असेल तर 1 upon B. ठीक आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर 1 upon B आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर इथं फक्त BR असतात. ठीक आहे. आता बघा फ्रेंड्स, आता आपल्याला इक्वेशन यूज करावं लागेल. ठीक आहे. याच्यावर आपलं इक्वेशन तयार करावं लागेल आणि ते इक्वेशन तयार केल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरावं लागतील. A is inversely proportional to the B. मग याचं इक्वेशन काय येणार फ्रेंड्स? A is equal to अल्फा काय होणार? K येणार आणि 1 upon B. ठीक आहे. सो B डिव्हिजनला आहे, इकडे जाताना मल्टिप्लिकेशन होणार इज इक्वल टू K. ठीक आहे.
सो के इज इक्वल टू ए इंटू बी. ओके, आता आपण काय करणार फ्रेंड, सगळ्यात आधी आपण के ची व्हॅल्यू करणार. ठीक आहे, के ची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल, कारण की के ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला हे टेबल्स फिल इन द ब्लँक्स फिलअप करता येईल. ठीक आहे, बघा सगळ्यात आधी के ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण ए आणि बी ची व्हॅल्यू, म्हणजे असा एक कॉलम बघणार त्याच्यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू दिली असेल. ठीक आहे, बघा हा कॉलम बघा, या कॉलम मध्ये ए ची व्हॅल्यू काय आहे, या कॉलम मध्ये 6 आहे आणि बी ची 20. मग आता काय करणार आपण, पुट ए इज इक्वल टू 6 and b is equal to 20 in equation number 1. इक्वेशन नंबर 1. आणि इक्वेशन नंबर 1 कोणतं आहे फ्रेंड्स, हे आपलं इक्वेशन नंबर 1 असेल. ठीक आहे, हे लिहा किंवा हे लिहा, ठीक आहे, आपण हे कन्सिडर करणार. ठीक आहे, हे आपलं इक्वेशन नंबर 1 असेल. मग काय सांगितलं त्यांनी, काय करायचं आपल्याला, ए ची व्हॅल्यू 6 आणि बी ची व्हॅल्यू 20 घ्यायची इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 कुठलं आपलं, हे के इज इक्वल टू ए इंटू बी. ठीक आहे, सो के इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 6, बी ची 20. ठीक आहे, 6 दुने 12, 12 आणि 0 120. ठीक आहे, सो आपल्याला के ची व्हॅल्यू काय मिळाली फ्रेंड्स, 120 मिळाली. ठीक आहे, के ची व्हॅल्यू आपल्याला 120 मिळेल. आता के ची व्हॅल्यूच्या मदतीने आपण काय करणार, या हे तिघ टेबल फिलअप करणार. ठीक आहे, मग बघा फ्रेंड्स आता पुढे काय करतो मी, या इक्वेशन मध्ये ना के ची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, एक मिनिट, के ची व्हॅल्यू काय आली आपली 120 आली. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला ही फिल इन द ब्लँक्स भरायची. बघा बी ची व्हॅल्यू काय नाही, ए ची व्हॅल्यू जर 12 असेल तर बी ची व्हॅल्यू काय नाही. त्यासाठी आपण काय करणार, पुट बघा ए इज इक्वल टू 12. ठीक आहे, ए इज इक्वल टू 12 हा सेकंड रो कन्सिडर केला ना, त्याच्यामध्ये ए इज इक्वल टू 12 आहे. बी काय आहे का, नाहीये, सो बी ला आपण तात्पुरता एक्स मानून घेऊ. ठीक आहे, सो बी इज इक्वल टू एक्स, इथे लिहा सपोज. ठीक आहे, आणि हा जो एक्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, आणि के काय काढला होता फ्रेंड्स, आपण के ची व्हॅल्यू आपण काय काढली होती, के इज इक्वल टू 120 काढली होती. ठीक आहे, के ची व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली. आता काय करणार, ए ची व्हॅल्यू 12, बी ची एक्स सपोज जी की आपल्याला काढायची आहे, के इज इक्वल टू 120 इन इक्वेशन नंबर, कशामध्ये पुट करणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. इक्वेशन नंबर 1 कुठलं आपलं, के इज इक्वल टू ए इंटू बी. ठीक आहे, के इज इक्वल टू ए इंटू बी, दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशन मध्ये मला काय करायचं आहे, मला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ए ची व्हॅल्यू आणि के ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. ए ची, मग के ची काय आहे 120, ए ची काय फ्रेंड्स 12 आणि बी ची काय आहे एक्स, जी की आपण सपोज केली आहे आणि आपल्याला काढायची, पण एक्स काढायचा आहे, म्हणजे एक्स जर काढला तर आपली बी ची व्हॅल्यू मिळून जाईल. 120 12 मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे जाताना डिव्हिजनला होणार, इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, 12 1 12, 12 10 हो 120, सो एक्स ची व्हॅल्यू काय आली 10. ठीक आहे, सो आपल्याला एक्स काय मिळाला फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला एक्स मिळाला 10. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी बी करायचं आहे. काय करायचं या ठिकाणी आपण, के ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, के ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 120. मग आपण सपोज काय करणार, बी इज इक्वल टू वाय सपोज करणार. ठीक आहे, या ठिकाणी वाय सपोज करणार. ए ची व्हॅल्यू बघा, हा कॉलम आपल्याला कन्सिडर करावा लागेल ना. या कॉलम मध्ये ए ची व्हॅल्यू काय फ्रेंड्स, ए ची व्हॅल्यू 15 आहे, सो ए ची व्हॅल्यू आपण 15 टाकणार. येतं लक्षात. बी इज इक्वल टू आपण काय सपोज केलाय, वाय सपोज केलाय, आणि तोच वाय तर आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, के इज इक्वल टू 120 आहे ऑलरेडी. आता काय करणार, आता आपण इक्वेशन नंबर 1 यूज करणार आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण के आणि ए ची व्हॅल्यू पुट करणार. त्याच्यावरून आपल्याला बी ची व्हॅल्यू काढता येणार. के ची काय आहे 120, ए काय फ्रेंड्स 15 आणि बी काय वाय आपण त्याला सपोज केला आहे, तोच वाय आपल्याला काढायचा आहे. सो 120 15 मल्टिप्लाय आहे
इकडे जाताना डिव्हिजनला होईल y. सो y इज इक्वल टू 120 अपॉन 50. 15 7 90 आणि 15 दोन्ही म्हणजे 15 8 120 ना. ठीक आहे, 15 1 15 हा 15 8 120. सो y ची व्हॅल्यू काय आली फ्रेंड्स या ठिकाणी? y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स? नेक्स्ट आपण काय करणार, आपल्याला हा कॉलम कन्सिडर करावा लागेल आणि या कॉलम मध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. b तर दिलेला आहे, ते b वरून आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची फ्रेंड्स. ओके ठीक आहे. मग काय करणार या ठिकाणी आपण काय करणार, a ची व्हॅल्यू तो कॉन्स्टंट राहणार. b 4 दिलाय ना, सो b इज इक्वल टू 4 घेणार. ठीक आहे. आणि a आपल्याला दिलेला नाहीये, पण a ला आपण तात्पुरता z कन्सिडर करू. ठीक आहे. मग a ला काय केलं आपण, z घेतला आणि लिहिला सपोज. सपोज का लिहिला, कारण की आपण त्याला सपोज केलाय. ठीक आहे, आपण ग्राह्य धरले आणि तोच z आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काय करणार, b आणि k ची व्हॅल्यू पुट करणार. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. सो k ची व्हॅल्यू काय फ्रेंड्स 120. ठीक आहे. a ची काय z आणि तो z आपल्याला काढायचा आहे. b काय, b इज इक्वल टू 4. ओके, 120 मल्टिप्लिकेशनला 4 आहे, डिव्हिजनला 4 आहे ना, z. सो z इज इक्वल टू 120 भागिले 4 म्हणजे 30. सो z ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 30 मिळाली. सो z इज इक्वल टू 30. ठीक आहे. हे आपल्याला ए आणि बी सी, ए बी सी आपण जे फिल इन द ब्लँक्स आहे आपण हे भरले. काय आन्सर 10 8 30. ठीक आहे फ्रेंड्स. आता बघा फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की इन्व्हर्सली प्रपोर्शन मध्ये या दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, कॉन्स्टंट असतो. बघा a इंटू बी, बघा आपल्या a आणि b, a ची व्हॅल्यू 6 आहे, b ची 20 या रो मध्ये. मग a इंटू बी त्याचा आता या दोघांचा प्रॉडक्ट आहे ना, तो प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. बघा 20 गुणिले 6 120 कॉन्स्टंट, के 120 आला आहे. ठीक आहे. 12 गुणिले 10 120 कॉन्स्टंट आहे. 15 8 120 कॉन्स्टंट आहे. 30 चौक 120. बघा फ्रेंड्स, या दोघांचा प्रॉडक्ट 120 120 120 120. ठीक आहे. म्हणजे हे एक्झाम्पल जे इनव्हर्स व्हेरिएशन असतं. ठीक आहे. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होत होतं फ्रेंड्स, 6 आणि 20 चा जो डिव्हिजन आहे ती कॉन्स्टंट येत होती. तसंच इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय येणार, या दोघं क्वांटिटीचा जो प्रॉडक्ट आहे तो कॉन्स्टंट येणार. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट आलेला आहे. ओके, सो आपण जे आन्सर काढलं ते बरोबरच असते. ठीक आहे. हा जो 120 ना, k इज इक्वल टू 120 हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल फ्रेंड्स. इथं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन लिहा. k इज इक्वल टू 120, k इज इक्वल टू 120 120 120. प्रत्येक ठिकाणी 120 म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, f इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द d स्क्वेअर. 1 अपॉन आहे ना, सो हा आपला इनवर्सली प्रोपोर्शनल आपण रीड करणार. f इज inversely proportional to the d square when d is equal to 5 and f is equal to 18. Hence, if d is equal to 10, then find f. When f is equal to 15, find d. बघा फ्रेंड्स, कंडिशन काय आहे, f is inversely proportional to the d square. So इथे लिहून घेऊ आपण, f is इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वायर. ठीक आहे. मग याला आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार. कसं लिहिणार, f इज इक्वल टू k इंटू 1 अपॉन d. ओके, f डी स्क्वायर है ना. ओके ओके, या ठिकाणी डी स्क्वायर आहे. ठीक आहे. डी स्क्वायर डिव्हिजनला आहे, इकडे जाताना मल्टिप्लायला होणार. ओके, सो k इज इक्वल टू काय आला फ्रेंड्स, f इंटू डी स्क्वायर. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 मानू.
ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 मानणार. नेक्स्ट, आता पुढे जर बघा, जर डी ची व्हॅल्यू जर 10 असेल तर एफ काय असं आपल्याला फाइंड आउट करावं म्हणतो. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी के काढावं लागेल. के कसा काढणार फ्रेंड्स, डी आणि एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ना, मग या इक्वेशन मध्ये आपण डी आणि एफ ची व्हॅल्यू पुट करणार आणि त्याच्यावर आपल्याला के मिळेल. ठीक आहे, आणि के जर मिळाला तर आपल्याला एफ आणि डी दोघं काढता येईल. ठीक आहे, मग सगळ्यात आधी आपण काय करणार, के काढणार. ओके, सो पुट काय पुट करायचंय, डी ची व्हॅल्यू 5 आणि एफ ची व्हॅल्यू 18 आपल्याला पुट करायची. डी इज इक्वल टू 5 अँड एफ इज इक्वल टू 18 इन इक्वेशन नंबर 1. आणि इक्वेशन नंबर 1 कुठलं आहे, के इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे, सो ते इक्वेशन लिहून घेऊ आधी आपण. के इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वायर. के आपल्याला माहित नाही, के काढायचं आहे. एफ काय फ्रेंड्स, एफ 18 आहे ना, आणि डी स्क्वायर, डी काय 5 आहे, मग डी चा स्क्वेअर काय 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 येणार. ठीक आहे, 18 इंटू 25, 18 इंटू 25 आपण करून घेऊया ठिकाणी. 25 इंटू 18, 25 गुणिले 8 200, 25 एक 25. ठीक आहे, 0 5 आणि 2 2 4, 25 गुणिले 18 450. ठीक आहे, 450. सो आपल्याला के ची व्हॅल्यू काय मिळाली फ्रेंड्स, 450. ओके, या ठिकाणी लिहून घ्या, के इज इक्वल टू 450, दॅट इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो आपल्याला के इज इक्वल टू 450 आपला व्हेरिएशनच्या कॉन्स्टंट असेल, के मिळाला. आता बघा, जर डी इज इक्वल टू 5 आहे तर एफ इज इक्वल टू 18 आहे. आता बघा, के तर आपण काढला, आपल्याला काय करायचं आता, एफ काढायचं. त्या ठिकाणी डी इज इक्वल टू 10 आहे ना, आणि आपल्याला के पण माहित पडेल. मग आता आपण काय करणार, हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये डी ची व्हॅल्यू 10 घेणार, के ची व्हॅल्यू जी मिळेल ती घेणार 450, त्याच्यावर आपल्याला एफ फाइंड आउट करणार. ओके, सो आता काय करावं लागेल आपल्याला, पुट काय करावं लागेल आपल्याला, पुट डी इज इक्वल टू 10. ठीक आहे, एफ काय माहित नाहीये, सो एफ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ठेवून, कारण की एफ आपल्याला माहिती आहे, एफ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. के काय, के इज इक्वल टू 450 आपण आताच काढला. आता बघा, डी आणि के ची व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार, इन इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करणार. ठीक आहे, सो आधी इक्वेशन लिहून घेऊ. K is equal to f into d square. ठीक है, K is equal to f into d square. K काय फ्रेंड्स 450, f काय माहित नाहीये, सो f च्या जागी आपण d स्क्वायर म्हणजे 10 चा स्क्वायर. 450 is equal to f into 10 चा स्क्वायर 100. ठीक आहे, 100 मल्टिप्लायला इकडे जाताना काय येतो, डिवाइड लावून. ठीक आहे, मग काय ना फ्रेंड्स 4.5 येणार. ठीक आहे, सो f इज इक्वल टू आपल्याला मिळाला 4.5. ठीक आहे, सो f काय असेल या ठिकाणी, f इज इक्वल टू 4.5. ठीक आहे, आता नेक्स्ट, f 50 आहे तर d किती. आता काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन हेच यूज करावं लागेल, के ची व्हॅल्यू पण तीच यूज करणार. आपल्याला काय असेल डी, सो डी इज इक्वल टू या ठिकाणी क्वेश्चन येणार, डी इज इक्वल टू या ठिकाणी क्वेश्चन, आणि एफ काय दिलाय 50 दिलाय, सो आपण एफ ची व्हॅल्यू 50 घेणार. ठीक आहे, आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. इक्वेशन नंबर 1 के आपण पुट केलाय, एफ आपल्याला दिलाय ना, एफ हा 50 असेल, डी आपल्याला माहित नाहीये, सो डी स्क्वेअरच्या जागी डी स्क्वेअर येणार. एफ काय आहे 50, डी स्क्वेअरच्या जागी डी स्क्वेअरच येणार. ठीक आहे, मग 50 मल्टिप्लायला इकडे जाताना डिव्हिजनला होणार. ठीक आहे, आणि डी स्क्वेअर हा जो डी स्क्वेअर असणार. आता बघा फ्रेंड्स, 450 डिवायडेड बाय 50
किती येतो 50 गुणिले 9 450. ठीक आहे. सो काय ना 51 चा 50 59 चा 450. सो डी स्क्वायर इज इक्वल टू 9 आणि डी स्क्वायर जर 9 असेल तर डी किती असेल फ्रेंड्स 3. ठीक आहे. तर आपला आन्सर काय मिळाला डी ची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळालं आपल्याला हेन्स डी इज इक्वल टू 3. ठीक आहे. हे त्याचे आन्सर असतील फ्रेंड्स. ठीक आहे. एफ ची व्हॅल्यू 4.5 असेल डी ची व्हॅल्यू 3 असेल. ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आजच्या लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा अशी नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.